सर्वांना सांगतो की आपण हसलो तरच खुश दिसतो, हो ना? चला घेऊया आपण. पाच पडले मला. 1 2 3 4 5. इथे जातो. बाळा, आज आम्ही किती दिवसातून एवढे आनंदी झालोय. आल्यापासून एकमेकांना पाहतोय, पण आमची एकमेकांशी ओळख नव्हती. ती आज तुझ्यामुळे झाली. काका, अहो माणूस आजारी असला तरी पण असंच एन्जॉय करायचा आणि मस्ती करायची, म्हणजे हा आजार सुडून पडून जातो. अमोल, आज मी पहिल्यांदा या सगळ्यांना एवढं खुश बघतोय. डॉक्टरांचा कॉल आला होता. आता आपल्याला टेस्टसाठी निघावं लागेल. थांबा बाबा, आज आपण सगळ्यांना खाऊ आणलेला आणि गिफ्ट आणलेलं द्या ना. अरे हो, आम्ही वाटतो तुझा दादांबरोबर टेस्टला. हा ओके बाबा. हा. दादा, हा लहान मुलगा कसल्या टेस्टसाठी गेलाय? आणि ते ओडबाय दादा कुठल्या टेस्ट बद्दल बोलत होते का? त्याला पण हो, त्याच्या मेंदूत गाठ आहे. तो पण यांच्यासारखाच कॅन्सरचा पेशंट. मॅडम, तरी पण तो एवढा आनंदी कसा? हो, त्याचं म्हणणं आहे की एवढा भयंकर आजार असला तरी नाराज होऊन काय होणार आहे, म्हणून हसत राहायचं काय. मॅडम, तो स्वतः आजारी असताना आमच्यासाठी सगळं करत होता. या लहान लेकराला काय सुद्धा होणार नाही. हा इथं आला, त्यानं आम्हाला हसवलं आणि थोड्या वेळासाठी का होईना पण आम्हाला आमचं दुःख विसरण्यासाठी भाग पाडलं. मॅडम, खरं सांगू का, तुमचा मुलगा खूप मोठा होईल. त्याला आशीर्वाद आहे माझा. हो हो, तुमचा मुलगा नक्की बरा होईल. थँक्यू, खरंच थँक्यू. तुमच्या आशीर्वाद अशीच त्याच्या पाठीशी असू द्या. अजून काय पाहिजे आम्हाला? दादा, एक खरं सांगू का, तुम्ही तुमच्या मुलाला काय शिकवलं हे माहित नाही, पण तो खरंच आत्ताच एक चांगला माणूस बनलाय आणि त्याच्या वाट्याला सुख आणि आनंदच येईल बघा. आम्ही जातो, खाऊ द्यायचं ना सगळ्यांना, घेऊन येतो. अमोलराव, तुमच्या टेस्ट झाल्यात बरं का. आता हळूहळू तुम्हाला बरं वाटेल. हा, आणि तुम्ही खरंच लई ब्रेव आहेत. हो हो मानिक काका, हा माझ्या पाठीशी मा आणि बाबा आहेत ना. बरं, मला एक सांगा, या उपचारांनी काही फरक पडतोय का नाही तुम्हाला? म्हणजे बरं वाटतंय ना, असं विचारतोय मी. हो मानिक काका, मला एकदम बरं वाटतंय. पण मानिक काका, उपचारांचे परिणाम होते का नाही हे खरंच माहित नाही मला. हा, तसं पण अशा पेशंटनी जास्त विचार करून चालत नाही ना. काय हे उपचार पण नावालाच असते. म्हणजे तुम्हाला माहित नाही का? नाही. तिसऱ्या स्टेजला गेलेल्या पेशंटला ह्या उपचारांनी काहीच फरक पडत नाही. म्हणजे पेशंटकडे ना फक्त 2च महिने असते. काय बोलताय तुम्ही मानिक काका? अहो, खरं तेच सांगतोय. आता तुमच्या घरचे तुम्हाला सांगतेत का नाही ते मला माहित नाही, पण ह्या आजारावर ठोस असा कुठलाच उपचार नाही. त्यात तुमचा आजार एकदम शेवटच्या स्टेजला गेलेला. म्हणजे हे केमो बिमो सगळं नावाला असतंय हो. आता ह्याच्यातनं वाचणं म्हणजे जवळजवळ अशक्य आहे बरं का. मानिक काका, माझ्या पाठीची धन्वंतरी आहे, धन्वंतरी. कोण? हो काका, आयुर्वेदाची देवता आहे ती. तुम्हाला माहित नाही? नाही. हा, म्हणून तर तुम्हाला असं वाटत असेल की हा आजार बरा होणार नाही. पण माझ्या घरचे सगळे मला खूप सपोर्ट करतायत, त्यामुळे आता मला काहीही होणार नाही. हा, पण डॉक्टर काय म्हणले ते तरी माहिती आहे ना तुम्हाला? हो मानिक काका, डॉक्टर बोलले की आपण प्रयत्न करायला हवं. आणि 1% पण चान्स असेल तर मी नक्कीच बरा होणार काका.
ह्या प्यारजनं काय पट्टी पडवली काय माहिती या पोराला. 2 महिन्यात मरणार आहे हो आणि म्हणतोय मला काय नाही होणार. उलट वरून मलाच अक्कल शिकवतोय. विसरलंच. आप्पीचं पोरग आहे ना. बरोबर आहे. काय झालं माणिक काका? नाही काही नाही. तुम्हाला वाटतंय ना तुम्ही बरे होणार, मग तुम्ही होणार बरे नक्की. हा चला जाऊ आता आपण. अहो माणिक काका, ते माझे फ्रेंड आहेत ना, म्हणून तुम्हाला माझी एवढी काळजी असेल. पण काळजी करू नका बरं का, मी लवकर बरा होईन. हा आणि आपण दोघांना माझ्या घरी भेट. हा चला जाऊ आता खाली आपण. हा संतोष मामा यांना खालच्या फ्लोअरला सोडा. सगळं हो काही राहिलेलं नाही रे. नाही देते घेतले. माझा सिंबा. काय रे, तू ठीक आहेस ना? हो मा. तुला माहितीये का, तू टेस्ट साठी गेलास ना, त्यावेळी तिथे एक दादा होते. ते मला काय म्हणले माहितीये? काय? म्हणले तुमचा मुलगा एकदम स्वीट आहे, स्वीट. नाही बाबा, घरातले सगळे स्वीट आहेत म्हणून मी स्वीट आहे. हा. आणि बाबा, मी माणिक काकाला पण सांगितले की मी लवकरातल्या लवकर ते करणार आहे. माणिक काका म्हणजे ते वॉट बॉय ना? हो मा. अरे आमची भेट का नाही घालून दिलीस? मा, अगं आता ते कामात असतील, परत मी नक्की भेट करून देईन ना. बरं. पण आप्पे, आजच्या दिवसामुळं अमोलच्या आयुष्याला नवीन उभारी मिळणार एवढं नक्की बरं का. दाजीबा, आजचा कार्यक्रम खरंच लय भारी झाला बरं का. आणि अर्जुन, अमोलची ट्रीटमेंट सुरू असताना त्यानं हे सगळं केलं, याचं नवल वाटतंय मला. आणि शेवटी काय, लोकांचे चांगले आशीर्वाद पाठीशी असणं यासारखी संपत्ती नाही दुसरी. हो, एवढ्या लोकांचा आशीर्वाद आपल्या अमोलच्या पाठीशी असताना त्याला काहीच नाही होणार दाजीबा. आणि अमोल बाळा, असं कुणासाठी काहीतरी करावं असं वाटलं ही खूप भारी गोष्ट आहे बरं का. शाबास. मग माझा बाळोबा हुशारच आहे. बरं चला, आपल्याला उशीर होतोय, निघूया आता. चला चला. मी बाकीच्यांना बोलवतो. बरं ठीक आहे. चल. काय घ्यायचंय? हे घेऊ. दे. थांब, मी घेतो. चल चल चल. दादा बॉक्स घेतोस ना? विनायकराव, अमोलनी बाकी कमालच केली बरं का. होय, दीप्या सांगत होता की अमोल सगळ्या लोकांशी लय चांगलं बोलला म्हणून. नाही मी पोचतो, लगेच पोचतो. हा हा हा. कामावर जायचं विसरूनच गेलो मी. डबा झालाय? डबा नाही, मला थोडा वेळ दे, मी लगेच बनवते. बर, मग मी निघतो आता, मला उशीर होतो. ए आजा, एक अर्धा तास थांब ना, डबा घे मगच जा. कदम, मला आधीच उशीर झालाय आणि चिंचुक एकटा आहे तिकडं, मला निघावं लागेल. बघू डब्याचं, राहू द्या. अरे नाही अर्जुन, अरे मी अगं तू काळजी नको करू, आम्ही बाबाला थांबवतो, तू पटकन आवरून ये डबा. हा चालेल चालेल, आले जा. बापू, आजोबा. बापू, आजोबा, बाबा आला. काय झालं? आम्ही तुला असं जाऊ देणार नाही. हा म्हणजे म्हणजे काय, म्हणजे डबा होतोय, थांबा जरा. हो. बाबा, मला एक सांग, तू तिकडे काय खाणार आहेस? अरे अमोल बाळा, अरे मी खातो काहीतरी बाहेर. आणि मला एक सांग, मी कामाला उशिरा गेलेलं चालणार आहे का तुला?
बाबा. मग अमोल बाळा, अरे मला भूक लागली ना की मी खातो ना काहीतरी. आणि बघ, हा चिंचुके काका त्याचा डबा आहे ना, भूक लागली तर त्याबरोबर खातो. हा कदम, बापू निघतो मी, उशीर झालाय, काळजी. बाळा वेळेवर जेवण करील. हा होत आलाय आता, डबा भरते लगेच. हा? अर्जुनला गडबड होती, गेला तो. नाही तिकडे चिंचुकेंबरोबर काहीतरी खाईन म्हटला. काय तो तुम्ही लहान पोरग होते रे, त्याला कॅन्सर झाला होता. त्याच्या आई वडील तर एवढे खुश झाले तुला सांगतो. अमोलने ना 5 मिनिटात तिथलं वातावरणच बदलून टाकलं. हे अमोलने एकदम बेस्ट केलं. पण साहेब, अमोलसाठी तुम्ही केस कापायला तयार झाला होता, पण अमोलनं तुम्हाला ती केस कापून दिली नाही. म्हणजे ह्या आजारात बाप म्हणून तुम्ही स्वतःला लय सिद्ध केलंय बरं का. एवढं काय चिंचुके, बाप आपल्या पोरासाठी एवढं करतोच की रे. अहो तुमच्या दोघात एक नंबर बॉन्डिंग आहे बघा. अर्जुनने दुपारी पण नीट काही खाल्लेलं नाही. काय करेल आता तो? अगं एवढं कशाचा विचार करतेस? अरे काही नाही, दुपारी बाबा नीट जेवलं नाहीये, डबा पण घेऊन गेला नाही. मला काळजी वाटते तो जेवला असेल नसेल. याचं टेन्शन घेतीस? लगेच बाबाला फोन करतो, थांब. 1 मिनिट, तू फोन. अमोल अरे फोन नको करू, तो कामात असेल ना. हॅलो बाबा. अय अमोल, काय रे? अरे किती वाजले, झोपला का नाही अजून तू? बाबा अजून गोष्ट राहिली ना. अहो अमोल शेठ, तब्येत कशी आहे तुमची? मी एकदम ओके आहे चिंचुके काका. अर्जुन 9 वाजून गेले, तू जेवलायस का? हा अमोल शेठ, तुम्ही लय दीट आहे बरं का. तुम्ही बरं व्हा. बघा हे चिंचुके काका आहे का नाही, तुम्हाला खांद्यापासून महाबळेश्वर फिरून आणतोय का नाही. हा अर्जुन, अरे सांग ना जेवणाचं काय केलंयस? अहो अमोल शेठ, अहो या एकदा, म्हणजे मस्तपैकी पोलीस स्टेशनात लुडोचा डाव खेळूया काय. हो काका, नक्कीच येईन मी. अर्जुन काय चाललंय? मी तुला काहीतरी विचारतीये, मला काळजी वाटते. जेवलास की नाहीयेस तू? हा जेवलो. अगं चिंचुकी आणि मी बाहेर गेलो होतो ना, येताना खाऊनच आलो. अमोल शेठ, म्हणजे साहेबांना मॅडमला काही डिस्टर्बन्स नको, आपण नंतर बोलू. काळजी घ्या यार. चला येऊ का? यस काका. ए आगाऊ, येस काका काय येस काका? चिंचुकी भाऊजी सॉरी हा, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर. ते दुपारी नीट जेवला नाही ना तो, आता जेवलाय की नाही ते विचारायचं होतं फक्त, बाकी काही नाही. हो तसं नाही मॅडम, म्हणजे तुम्ही अमोलसाठी किती दोघं तारेवरची कसरत करताय ना, ही चांगलं माहितीये. अहो तुमच्या दोघांना एकमेकांना वेळ सुद्धा द्यायला जमन आहे. आणि हो, इथनं पुढे तुम्हाला एक शब्द देतो, साहेबांची वेळ जेवणाची अजिबात चुकणार नाही, ती जबाबदारी माझी. बर अमोल शेठ, जाऊया का आपण? मॅडमला सरांना बोलू द्या. अरे मा आणि बाबाला माझ्यामुळे खरंच वेळच मिळत नाहीये, काहीतरी करायला हवं. म्हणजे काय हो, कसला विचार करताय? अरे मा आणि बाबाला किती दिवस झालं वेळच मिळत नाहीये. हा रे, काल पण अर्जुन लवकर गेला. अरे एक कामावरून आलं की दुसरं जातंय, असंच चालू आहे. एक काम करू, बाबाला ना आपण सगळे बाहेर जाऊ, म्हणजे त्यांना वेळ मिळेल. हा तसं करू आपण. अमोल, हे बाळा चल निघू का मी? आपण ना थांब,
हा घे तुझा डबा झाला. थँक्यू. आवडते. अमोल येऊ का? हो मा. आप्या लगेच निघालीस? गडबड आहे? थांब की जरा. बापू मीटिंग आहे ना म्हणून जरा गडबड आहे हो. येते. मा माझं तुझ्याकडे नाही काम आहे. बोल ना बाळा. अगं माझ्या स्कूलच्या टीचरला तुला आणि बाबाला बोलायचं आहे. हा पुढच्या सुट्टीचं सांगायचं असेल ना त्यांना. ठीक आहे बाबा येईपर्यंत वाट बघते मी. थांबते मग आपण बोलूया. ओके मा. हॅलो हा बोला काय तोंडे. हो का बरं बरं. नाही नाही ठीक आहे मी बरं थांबा मी आलेच. हा अपर्णा काय झालं ग? काही टेन्शन या ठिकाणी? नाही नाही टेन्शन असं नाही काही. ती मोठ्या साहेबांसोबत आज जरा मीटिंग आहे ना त्याचीच गडबड चालली आहे. अमोल ऐक ना बाळा मी संध्याकाळी आल्यानंतर बोलू का टीचर सोबत? हा मी आता निघते मला उशीर होतो. अप्पे अगं थोड्या वेळ थांबली असतीस. मी पण तेच म्हणतोय थोडा वेळ थांब की, म्हणजे अर्जुन येईपर्यंत थांब की. बापू बाबा थोडी मीटिंगची गडबड आहे म्हणून बाकी काही नाही. हा मी येते संध्याकाळी आल्यावर बोलूया. हा चल येते बाळा काळजी घे. ओके मा. संध्याकाळी लवकर या. हो येते येते बाबा. बापू बघितलं का मा आणि बाबूला आज पण नाही वेळ मिळत. अरे दीदी आणि दाजी कामात असतील ना बाळा. हे बघ तू अजिबात काळजी करू नको. आपण संध्याकाळी काहीतरी प्लॅनिंग करू की. हा आपण तसंच करू दीप्या. संध्याकाळी पण असं झालं तर मा आणि की बाबा निघून जाणार मग काय करायचं? अमोल नको काळजी करू बाळा. आपण ना संध्याकाळी नक्की लवकर ये. हा आणि नाही आली तर मी बोलवून घेईन तिला. मी आहे की, तू कशाला काळजी करतोस? हा आणि मग अर्जाला थोडा जास्त वेळ थांबवायची जबाबदारी माझी. बापू आजोबा पुढे या ना मा उचलून घ्या. बापू काय काल ते गोष्ट सांगायची. काय रे? ही गोष्ट आजोबा काल गोष्ट सांगायची. ही गोष्ट बापू आजोबा तुम्ही माझे बेस्ट आजोबा आहात. अमोल या ठिकाणी आम्ही पण आहोत म्हटलं. नाही म्हणजे आम्ही पण चांगलं डेकोरेशन करू त्यांच्यासाठी. हा आणि मी ना संध्याकाळी छान जेवण बनवते. हा आणि मी पण ना आज काहीतरी नवीन डिश बनवते. मोना एक वेळ आम्ही उपाशी राहतो बाया पण तुझ्या पाया पडतो नवीन काय डिश नको. आओ तुम्ही ना छोटे सरकार मी एक काम करते. मी ना छान बासुंदी बनवते. हा चालेल. तुम्ही सगळे माझी बेस्ट फॅमिली आहात. काय 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 फॅमिलीचं काय चाललंय? सिम्बा अर्जुन अरे नाईट शिफ्ट थकलास का? हा आता नाईट शिफ्ट म्हणलं की तेवढं होणार. अर्जा तू जरा आराम कर. आम्ही अमोलची केमी करून येतो की. हा अहो कदम मी आहे की, एवढं काय नाही. मी फ्रेश होतो, चहा घेतो जरा, आपण जाऊन येऊ पटकन. बाबा मी आणि आजोबा जाऊन येतो ना. तुला आरामाची गरज आहे. अरे एवढं काय नाही बाळा, आपण जाऊन येऊ लगेच, मग आराम करतो मी. नाही बाबा मी आणि आजोबा जाऊन येतो रे. मी एकदम ठीक आहे. अरे तिथं माझी गरज लागल. बरं आपण एक काम करू, तिकडे जाऊ, केमोथेरपी झाली की आल्यावर पटकन मी लगेच झोपून घेतो. हा तू असं करणार का? माझं ऐकणार नाही. मग तू प्लीज आराम कर. अरे प्लीज. बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी आराम करतो. तुम्ही या जाऊन, काय लागलं तर मला करा. चाल वहिनी मला चहा दे.
ऐका बाबा झोपलाय तेवढाच आपल्याला वेळ आहे. ओके मग आपण तयारीला लागूया. आपण तयारीला लागूया.